Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. आजच्या महायुतीच्या जाहीर सभेला उपस्थित आणि शिवसेना आणि महायुतीच्या प्रेमापोटी जमलेल्या सर्व बांधव भगिनी मातांना माझा नमस्कार. आपलं मनापासून मी स्वागत करतो. आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. 2 दिवसापूर्वीच धर्मवीर छत्रपती संभाजीनगरच्या नावावर हायकोर्टाने शिक्कामोर्तब केलं. हा देखील एक आपल्याला आनंदाचा एक निर्णय झाला. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बार वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार. आणि या नावाला विरोध करणाऱ्यांच्या कानपटात कोर्टानेच हाणली सनसनीत. आणि बाळासाहेबांचं स्वप्न होतं की छत्रपती संभाजीनगर हे झालं पाहिजे. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो, महायुतीच्या आपल्या पहिल्याच बैठकीमध्ये छत्रपती संभाजीनगर हे नामकरण आपल्या सरकारने केलं आणि त्याला आज शिक्कामोर्तब झालं. यासाठी आपल्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे ही निवडणूक फक्त संभाजीनगरची नाही, वैजापूरची नाही, संदीपान भुमरेंची नाही. ही निवडणूक देशाच्या विकासाची आहे. ही निवडणूक देशाच्या प्रगतीची आहे. ही निवडणूक राष्ट्र घडवणारी आहे. ही निवडणूक महासत्तेकडे आपल्याला देशाला घेऊन जाणारी आहे. आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं, बाळासाहेब नेहमी मुंबई ठाण्यानंतर या संभाजीनगरवर प्रेम करायचे. मुंबई ठाण्यानंतर खरी वाघाची डरकाळी फुटली ती संभाजीनगर मध्ये, हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. आणि आज वैजापूर मधल्या सगळ्या या तमाम मतदार बांधव भगिनींचं मनापासून मी अभिनंदन करतो की आपण एक रमेश बोरनारे सारखा आदर्श आमदार आपण निवडून दिला. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. आणि तुम्हाला हे मी सांगतो, भुमरे मामांनी सांगितलं, आम्ही उठाव केला. का केला? कुणाला मुख्यमंत्री व्हायचं होतं, कुणाला मंत्री व्हायचं होतं, कुणाला आणखी काय करायचं होतं, यासाठी नाही. आम्ही तर मंत्री होतो. संदीपान भुमरे होते, अब्दुल सत्तारही होते आणि बाकी सर्व आमदारही आपल्या आपल्या जागेवर काम करत होते. लोक, आपला उदय सामंत पण आहे तिथे. 50 आमदार, त्याच्यामध्ये 7-8 मंत्री एक निर्णय घेतात, सत्तेला ठोकर मारून पाय उतार होतात. आज ग्रामपंचायत सरपंच किंवा नगरसेवक पण इकडचं तिकडे जाण्यासाठी 10 वेळा विचार करतो. परंतु सरकार मध्ये असताना, सत्ता सोडताना
आमच्या समोर काही नव्हतं. आम्ही काय होणार, आमचं काय होणार, आम्ही कोण होणार, आम्हाला काय मिळणार, काही आमच्या डोक्यात नव्हतं. बोलणारे इकडे आहेत. बोलणारे यांना मी विचारलं, बोलो अशी परिस्थिती आहे, सगळे आमदार सांगतायत आपल्या शिवसेनेचं खच्चीकरण होत आहे, शिवसैनिकांचं खच्चीकरण होत आहे. आज आपल्या लोकांना दुय्यम वागणूक मिळते. आपली माणसं कार्यकर्ते जेलमध्ये जात आहेत, मोकामध्ये जात आहेत, तडीपाऱ्या होत आहेत. पुढे आमदार म्हणून आम्ही काय मतदारसंघामध्ये कुठल्या तोंडाने जाणार, काय म्हणून त्यांना सांगणार आम्ही एवढा निधी आणला, आम्ही हे काम केलं, आम्ही ते काम केलं, काय दाखवणार. रमेश बोरणारे मला म्हणाले, साहेब तुमच्यावर आमचा विश्वास आहे, तुम्ही जे कराल त्याच्याबरोबर मी आहे. एकही शब्द त्यांनी मला विचारला नाही की कुठे चाललंय, काय करायचंय, काही नाही. या व्यासपीठावर बसलेले अब्दुल सत्तार आहेत, या व्यासपीठावर बसलेले उदय सामंत आहेत, या व्यासपीठावर बसलेले संजय शिरसाट आहेत. असे सर्व आमदार आणि मंत्री एवढी मोठी सत्ता सोडून सत्तेचा त्याग करतात. आता मगाशी कोणीतरी सांगितलं इथं, म्हणाले बहुत बडा समंदर आहे, समुद्र मध्ये एकनाथ शिंदे सगळे कुठे गायब होतील. काही लोक म्हणाले आता एकनाथ शिंदे तर शहीद होतोय, एकनाथ शिंदेचं काय खरं नाही. परंतु हा एकनाथ शिंदे बाळासाहेबांचा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा सच्चा शिवसैनिक आहे. बाळासाहेबांनी आपल्याला सांगितलं अन्यायाविरुद्ध पेटून उठा, अन्यायाला वाचा फोडा, आणि वेळ प्रसंगी सर्वसामान्य लोकांसाठी सत्ता सोडायला लागली तरी चालेल, सत्ता येते जाते, परंतु नाव एकदा गेलं तर परत येत नाही. हे बाळासाहेबांचे शब्द आमच्या कानात होते. पण बाळासाहेबांनी नेहमी सांगितलं, काँग्रेस माझी होऊ देणार नाही. शिवसेना जेव्हा काँग्रेस होऊ लागेल तेव्हा दुकान बंद करेन आणि शिवसेना बंद करेन, परंतु काँग्रेसला घेणार नाही. आज काय केलं 2019ला? आपण शिवसेना भाजप म्हणून निवडून आलो होतो, कुणाबरोबर सरकार स्थापन करायला पाहिजे होतं बुमरेंनी सांगितलं, आणि आपण कुणाबरोबर केलं? म्हणजे लग्न एका बरोबर, संसार दुसऱ्या बरोबर. या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या मनामध्ये शिवसेना भाजपा युतीचं सरकार स्थापन व्हावं अशी अपेक्षा होती. मग विश्वासघात कोणी केला? खुर्चीसाठी, सत्तेसाठी, एका मुख्यमंत्री पदासाठी. या 12.5 कोटी जनतेच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम कोणी केलं? बाळासाहेबांचे विचार सोडण्याचं काम कोणी केलं? आणि मग जे आम्हाला तुम्ही बोलता ते तुम्हाला लागू होत. मी फार संयमाने बोलतो. मी आरोपाला कामाने उत्तर देतो, आरोपाला आरोपाने नाही कामातून उत्तर देतो. हा एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेतकऱ्याच्या मुलाने मुख्यमंत्री होऊ नये असं काय नियम आहे? असं काय कायदा आहे? फक्त सोन्याचा चमचा घेऊन आलेल्याने मुख्यमंत्री व्हायचं? बरं झाले, तुम्ही काय केलं? उघड्या डोळ्याने शिवसेना संपत असताना पाहत राहिले. हे आम्ही डोळ्यांनी पाहू शकत. काँग्रेसच्या दावणीला शिवसेना आणि धनुष्यबाण तुम्ही बांधला, तो आम्ही सोडवण्याचं काम केलं. शिवसेना वाचवण्याचं काम केलंय. शिवसैनिकांचं खच्चीकरण होण्यात थांबवण्याचं काम केलंय. आणि धनुष्यबाण, हा धनुष्यबाण आवाज जरा माझा थोडा बसलाय भाषण करून. मोदीजींनी पण आज मला सांगितलं थोडं जरा आणि 10 दिवस आणखी आपल्याला करायचं आहे. मोदीजी
या देशाचे प्रधानमंत्री एका मुख्यमंत्री काय मी कार्यकर्ताच आहे, एका कार्यकर्त्याची अशी विचारपूस करतात, काळजी घेतात. असा प्रधानमंत्री या देशाला लाभलाय, या देशाला लाभलाय. आपला अभिमान आहे, आपला हा गर्व आहे. खरं म्हणजे आज मी तुम्हाला एवढंच सांगेन, आज तेही म्हणाले बाळासाहेबांचे आणि त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध त्यांनी व्यक्त केले. त्या ठिकाणी म्हणाले बाळासाहेबांचे आणि माझे व्यक्तिगत जिव्हाळ्याचे संबंध. जेव्हा ते संकटात असतात, अडचणीत होते, तेव्हा बाळासाहेब त्यांच्या पाठीशी उभे राहिले. आणि आज बाळासाहेबांची शिवसेना आज काय करते? आज ज्या बाळासाहेबांनी काँग्रेसला दूर ठेवा म्हटलं, त्याच काँग्रेसला डोक्यावर घेण्याचं काम केलं. आणि मग या महाराष्ट्रामध्ये जेव्हा आपलं युतीचं सरकार, खऱ्या अर्थाने शिवसेना भाजपा युतीचं सरकार 2 वर्ष अजून झाले नाही, 30 जूनला 2 वर्ष होतील. मला सांगा 2 वर्षात किती निर्णय आपण घेतले? आज शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, महिला भगिनींसाठी, तरुणांसाठी, ज्येष्ठांसाठी आज आपण अनेक योजना सुरू केल्या. शेतकरी हा केंद्रबिंदू मानला. 6,000 रुपये केंद्राचे, 6,000 रुपये आपले. पीक विमा योजना 1 रुपयामध्ये. महिलांचं लेक लाडकी लखपती योजना केली. 50% सवलत एसटी मध्ये दिली. किती योजना वाचायला गेलो तर वेळ पुरणार नाही. आणि केंद्राने 10 वर्षामध्ये मोदीजींनी केलेलं काम, या माता भगिनींच्या जेव्हा चूल पेटवून डोळ्यात अश्रू यायचे, त्यावेळेस मोदीजींनी उज्ज्वला योजना केली, जनधन योजना केली, बेटी बढाओ बेटी पढाओ केली, लेख लखपती दीदी केली, ड्रोन दीदी केली. आता महिला बचत गटाला देखील आपण 15,000 चे 30,000 केले. आज मुद्रा लोन वाढवलं. आज 10 लाखाचं 20 लाख आपण केलं. आज महिला बचत गट सक्षम झाले पाहिजे म्हणून केंद्र आणि राज्य सरकार योजना आखते. हे सरकारचं काम आहे. 2.5 वर्षात 2 वेळा, किती वेळा मंत्रालयात आले होते? मंत्रालयात किती वेळा आले? भुमरेंनी सांगितलं 2 का 4-5 वेळा आले. तुम्हाला बरोबर माहित आहे. आणि घरात बसून राज्य चालवता येतं, फेसबुक लाईव्ह करून राज्य चालवता येतं, उंटावरून शेळ्या आखता येतात, जमिनीवर यावं लागतं. आणि म्हणून हे सरकार जमिनीवर उतरून काम करणार आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची विचारपूस करणार आहे. आतापर्यंत नुकसान भरपाई, अतिवृष्टी, अवकाळी, गारपीट 15,000 कोटी रुपये आपल्या सरकारने वाटले. आणि टोटल योजना मिळून 35,000 कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी आपल्या सरकारने ठेवले. आकडा कोणी चौकशी करू शकतो, जाहीर आव्हान आहे. म्हणून शेतकऱ्यांच्या मागे उभं राहणार सरकार. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, या देशामध्ये 2014 पूर्वी काय परिस्थिती होती? 2014 पूर्वी आपण किती भ्रष्टाचाराचे, घोटाळ्याचे आपण सगळ्या बातम्या वाचत होतो. चारा घोटाळा, कोळसा घोटाळा, स्कॉटलंड घोटाळा, काय 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 कुठले घोटाळे. कोण चाऱ्यामध्ये काय खात होतं, कोणी त्याच्यात शेण खात होतं, कोणी काय खात होतं, सगळं खाऊन. पण 2014 नंतर या देशात एकही बॉम्बस्फोट करण्याची हिंमत झाली पाकिस्तानची? एकही भ्रष्टाचाराचा आरोप प्रधानमंत्री मोदीजींवर कुणाच करण्याचं धाडस झालं? असा बेदाग प्रधानमंत्री या आपल्या देशाला लाभलाय. आज त्यांच्यावर तुम्ही आरोप करता. आपण विदेशात जातो, तुम्ही तर इकडे आपल्या देशात मोदी मोदी म्हणून त्यांची क्रेज आहे. जगातला सगळ्यात लोकप्रिय प्रधानमंत्री कोण असेल तर त्याचं नाव आहे नरेंद्र मोदी.
का याचा गर्व नसावा? का याचा अभिमान नसावा? देशाच्या प्रत्येक नागरिकाला असावा. पण इकडे राहुल गांधी विदेशात जाऊन देशाची बदनामी करतात. पाकिस्तानची बोली काँग्रेस बोलू लागले. प्रधानमंत्र्याची बदनामी तिकडे जाऊन करतात. इकडे राष्ट्रभक्ती, देशभक्ती, इकडे देशद्रोह. काय पाहिजे आपल्याला? देशभक्ती पाहिजे ना, राष्ट्रभक्ती पाहिजे ना. कट, कमिशन आणि करप्शन, करप्शन फर्स्ट. इकडे मोदीजींकडे नेशन फर्स्ट. पहिलं राष्ट्र, पहिलं राष्ट्र सेवा, पहिली राष्ट्राचा विकास, देशाचा विकास. एकही दिवस 10 वर्षात त्यांनी सुट्टी न घेणारा प्रधानमंत्री, त्याचं नाव नरेंद्र मोदी. पूर्ण जीवन त्याने समर्पित देशासाठी केलं. त्यांना गाडण्याची भाषा करता हा हिम्मत तुमच्यामध्ये? त्यांची कबर खोदण्याची भाषा करता? तुम्ही मला सांगा, हे तुम्ही करू देणार? हे तुम्ही करू देणार? मग फिर एक बार, अब की बार आणि पहिली बार बुमरे खासदार. ऐरे गैरे नत्तू खैरे, ओनली बुमरे. जाऊ द्या, त्यांचं नाव घ्यायचं नाही. ते पुढ्या द्यायचे का? पुढ्या द्यायचे. आता ते काय काय करायला लागले ते भुमरे नानांनी मगाशी सांगितलंय, त्याच्यावर मी बोलू इच्छित नाही. आणि म्हणून तुम्ही आज पाकिस्तानची बोली बोलू लागलाय. खरं म्हणजे आज सच्चा मुसलमान, देशभक्त मुसलमान, आज अब्दुल कलाम, अब्दुल हमीद, आज सच्चा देशभक्त, आज जो मुस्लिम आहे, आज इथं जो राहतो, या मातीशी इमान करतो, या देशाशी इमान राखतो, त्याच्याशी आपलं काय वैर आहे? जो पाकिस्तानचं गुणगान गातो, बाळासाहेबांचं वैर त्याच्याशी होतं. आज अब्दुल सत्तार इथं आहे, आपल्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत. बाळासाहेबांनी जेव्हा मंत्रिमंडळ केलं मनोहर जोशींचं, तेव्हा साबिर शेख त्या मंडळात मंत्री होते. हे आपलं हिंदुत्व आणि आपला विकासाचा अजेंडा घेऊन आपण चाललोय. आज मला सांगा, आज आपला विकास चालू होता. आज देशामध्ये 10 वर्षात देशाला आर्थिक महासत्ता बनवण्याचं काम मोदीजी करतायत. म्हणून अजितदादा पवार देखील आपल्या सोबत आले. या राज्यात विकासाचं काम पाहून त्यांनी पाठिंबा दिला. आज मोदीजींचं काम बघून मनसेने पाठिंबा दिला. आठवले RPI गट आपल्या सोबतच आहेत, कवाडे गट आहेत, आणखी किती आहेत आपल्या बरोबर? अनेक लोक आहेत. अनेक लोकांचा पाठिंबा मिळतोय. याचं कारण एवढंच आहे, देशात आणि राज्यात डबल इंजिनचं सरकार काम करत आहे. 2 वर्षामध्ये घेतलेले निर्णय फक्त तुम्ही चाळा, वाचा. त्या निर्णयामध्ये एकही घटक आपण सोडला नाही. आणि म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. महायुती जिंकणार आहे, परंतु महायुती जिंकणार आहे म्हणून त्यांच्या छातीत धडकी भरली आहे. मी आपल्याला सांगतो, कोणी काही बोलू दे, किती काही अफवा पसरवू दे. आता अफवा पसरवतात की ही सीट आपली टफ आहे, ती सीट येणार नाही, ती जागा येणार नाही. मी आपल्याला सांगतो, मी राज्यात सगळीकडे फिरलोय. पहिला टप्पा, दुसरा टप्पा झालेला, परवा 3रा टप्पा. या 3 टप्प्यात महायुती बाजी मारतीये, महायुती आघाडीवर आहे. हा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि 4थ्या आणि 5व्या टप्प्यात देखील
या सरकारने आणि मोदीजींनी केलेलं काम, घेतलेले निर्णय, यालाच या कामाची पोचपावती या निवडणुकीमध्ये मिळेल. मला सांगा, घरी बसलेल्या मतदान करतो? घरी बसलेल्यांना कोणी करतो मतदान? घरी बसलेल्यांना काय करतात? घरीच बसवतात. अनुभव बुमरेंनी सांगितले, अनुभव बोरणाऱ्यांनी सांगितले. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आपल्याला मोठा विचार करायचा आहे. माझ्या माता भगिनी इकडे बसल्या आहेत. आज मी आपल्याला सांगतो, मोदीजींनी देखील आज सकाळच्या भाषण सभेत सांगितलं, माता भगिनींसाठी मोदीजींनी केलेल्या योजना. मला सांगा, येत्या निवडणुकीमध्ये आपण जे घेतलेले निर्णय आपल्यासाठी आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. मला सांगा, त्यांचाच निरोप आहे. गावागावात जाऊन सांगा, गावागावातल्या बांधवांना भगिनींना सांगा, मोदीजी आले होते, मोदीजींनी नमस्कार पाठवलाय, मोदीजींनी नमस्कार पाठवलाय. आणि मोदीजींनी एकच काम सांगितलंय की सकाळी 7 वाजता उठून आपलं मतदान सुरू करा, आपल्या कुटुंबाचं मतदान करा. आणि खास करून महिला भगिनींना विनंती आहे, मोदीजींनी देखील विनंती केली. मला सांगा, नवीन संसद भवनामध्ये पहिला निर्णय दिल्लीच्या संसद भवनात काय घेतला कराड साहेब? पहिला निर्णय नवीन संसद भवन मध्ये महिलांना आरक्षण देण्याचा निर्णय मोदीजींनी घेतला. उद्या महिला पुढच्या निवडणुकीत 33% खासदार होणार, हा निर्णय मोदीजींनी घेतला. आणि म्हणून महिलांना माझी विनंती आहे की 13 तारखेला आहे ना आपलं मतदान, 13 तारखेला सकाळी 7ला आपण उठायचं आणि आपलं पहिलं मतदान करायचं. आणि आपण मतदानाला निघताना आपल्या मालकांना, आपल्या मुलांना, जे मतदार आहेत त्यांनाही सांगायचं, तयारीत राहा, तयारी झाली की मतदान करून या. आपण लोक आपण थोडस कंटाळा करतो, आपलं दुपारचं जेवण झालं की मतदान करू, मग थोडा आराम करून मतदान करू, हे आपल्याला करता येणार नाही. मी तुम्हाला खास वैजापूरकरांना विनंती करायला आलोय की आपलं मतदान जवळपास बोरणारेजी किती होईल, किती टक्के व्हायला पाहिजे? 70-75% आपलं मतदान झालं पाहिजे. मी सांगतो, कोल्हापूर आणि हातकणंगलेमध्ये या महिला भगिनींनी पुढाकार घेतला आणि 73% मतदान कोल्हापूर हातकणंगलेमध्ये झालं. आणि म्हणून आज जे काही या देशामध्ये जे सुरू आहे, आज कोण नकली, कोण असली, काय चाललंय ते तर चालत राहील. परंतु मला येताना सांगितलं, आपल्या भुमरे मामांनी, संजय शिरसाट म्हणाले, गाडीमध्ये होते आपले भागवत कराड साहेब होते, कुठली आपली ती पाणी सोडायचं, नांदूर मधमेश्वरला पाणी सोडायचं होतं. मी फोन केला आणि त्यांना सांगितलं, पाण्यापासून कोणी वंचित राहता कामा नये आणि ते पाणी सोडलं जाईल. त्याचबरोबर रामकृष्ण गोदावरी जे आपला सिंचन प्रकल्प आहे त्याचा तर आपण निर्णय घेतला ना. आपण कुठे आहे ते 65 कोटी घेतलं ना. हा, याच्यामध्ये 65 कोटी रुपये शेतकऱ्यांना माफ करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलाय. सरकार कुणासाठी आहे? सरकार हे सर्वसामान्यांचं आहे. आणि कारण रमेश बोरणारे
सारखा सच्चा माणूस तुमचा आमदार आहे. मी परत एकदा सांगतो, प्रत्येक वेळा त्यांना एकच पाठपुरावा, माझ्या मतदारसंघामध्ये हे काम झालं पाहिजे, ते काम झालं पाहिजे. कधी निधी एवढा मिळाला होता रमेशजी? 2.5 वर्षात मागचा मिळाला. आता सगळे आमदार भरून पावलेत, सगळीकडे निधी. कारण हा एकनाथ शिंदे देणार आहे. तुम्ही एक हाताने दिले की इकडे 2 हाताने देणार आहे एकनाथ शिंदे. इकडे लेना बँक नाही, देना बँक आहे. आणि म्हणून पूर्वीचं काय होतं ते आपल्याला माहित आहे. वैजापूर शहराचा पाण्याचा प्रश्न जो आहे, हा पाण्याचा प्रश्न तुम्हाला मी सांगतो, हा सोडवल्याशिवाय आपलं सरकार स्वस्थ बसणार नाही, ही खात्री आपल्याला मी देतो. शेवटी मराठवाडा जे वॉटर ग्रीड होतं, आज मराठवाडा वॉटर ग्रीड देवेंद्रजींच्या काळात सुरू झालं. नंतर महाविकास आघाडीने ते बंद केलं. जलयुक्त शिवार योजना बंद केली. पण आपलं सरकार आल्यानंतर पुन्हा आपण सगळं सुरू केलं. जे दुष्काळी जिल्हे आहेत, तालुके आहेत, यांना न्याय देण्याचं काम आपल्या सरकारने केलंय. आणि म्हणून महायुती सरकारने जवळपास, मी आपल्याला सांगतो, जेव्हा मी आणि देवेंद्रजी दोघंच होतो पहिल्या कॅबिनेट मध्ये, त्यावेळेस समुद्राला वाहून जाणारं पाणी दुष्काळी भागाला वळवलं पाहिजे. मराठा वॉटर ग्रीड असेल, ते सगळं सुरू झालं पाहिजे, हा निर्णय घेतला. आणि आम्ही महायुतीचं सरकार नंतर अजितदादा सोबत आले. या संपूर्ण काळात जवळपास 122 सिंचन प्रकल्पांना मान्यता आपल्या महायुती सरकारने दिली. त्यांच्या 2.5 वर्ष काळात फक्त 4 सिंचन योजना मंजुरी दिली. मला सांगा, हे सरकार काम करणारं सरकार आहे, निर्णय घेणारं सरकार आहे, ऐकणारं सरकार आहे, ऐकून निर्णय घेणारं सरकार आहे. अगोदर तर काही सुनवाई नव्हती, भेट नव्हती, तर सुनवाई काय? आणि म्हणून आज समृद्धी हायवेने मी आलो. समृद्धी हायवे याला देखील विरोध केला होता, पण याला आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपण नाव दिलं. आज समृद्धीमुळे फायदा झाला की नाही पुरणारेजी? हा, समृद्धीमुळे नागपूर मुंबई सोपं झालंय ना, फायदा झालाय. आणखी काय करायचं ते सांगा, तेही करू आपण. हे सरकार तुमचं आहे. आणि अनेक लोकांच्या भावना समृद्धीबद्दल, कारण समृद्धीला अगोदर विरोध केला, म्हणाले शेतकऱ्यांचं नुकसान होईल. शेतकऱ्यांना 5 पट मोबदला आपल्या सरकारने देऊन एक ऐतिहासिक निर्णय आपण घेतला. आज बघा, शिर्डीला जायचं आपण झटकन जाऊ शकतो, मुंबईला जायचं आपण किती कमी वेळात जाऊ शकतो. आणि अशा प्रकारचा प्रकल्प करायला देखील हिंमत लागते. आणि समृद्धी हायवे, अटल सेतू, त्याचबरोबर मुंबईतले काही प्रकल्प, हे मोदीजींच्या हस्ते आपण त्याचं उद्घाटन केलं. मोदीजींनी याचं भूमिपूजन केलं होतं. बघा, योगायोग, कारण मोदीजींच्याच हस्ते त्याचं उद्घाटन होणार होतं. म्हणून सरकार पलटी झालं, टांगा पलटी घोडे फरार, कारण मोदीजींच्या हस्ते व्हायचं होतं. आज आपण अनेक निर्णय घेतोय. त्याला या राज्यात 1.5 लाखाची महात्मा ज्योतिबा फुले योजना आपण 5 लाख केली. आता त्याच्यामध्ये काही अटी शर्ती नाहीत. 12.5 कोटी जनतेला त्या योजनांचा फायदा मिळेल. 5 लाखापर्यंत उपचार तुम्हाला मोफत आहे. याच्यामध्ये सगळे आहे, सगळ्या जाती धर्माचे लोक, त्याच्यामध्ये कुठलंही बंधन नाही. त्याचबरोबर मोदी साहेबांनी आयुष्मान भारत योजना केली, त्याच्यामध्ये 5 लाखापर्यंतची योजना.
त्याच्यामध्ये सर्व जातीपातींना त्याच्यामध्ये लाभ घेता येतो. गरिबी हटाव, गरिबी हटाव. काँग्रेसने म्हटलं गरिबी हटली, गरीब हटला, गरिबी नाही हटली. आणि म्हणून गरिबी हटवण्याचं काम 25-30 कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर काढण्याचं काम मोदी सरकारने केलं. 80 कोटी लोकांना पुढचे 5 वर्ष मोफत राशन देण्याचा निर्णय मोदीजींनी घेतला. ते सगळ्यांना लागू आहे. त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माला ही योजना लागू आहे. आणि म्हणून आज जे काय सुरू आहे, आज आपण पाहतो कुठलं हे रमेशजी, गोदावरी नदीवर देवगाव शनी येथे उच्च पातळी बंधाऱ्याला देखील आपण मान्यता दिली आहे. 17 सप्टेंबरला निर्णय झालाय, त्याची अंमलबजावणी होईल. हे सरकारचं काम आहे. तुम्हाला किती निधी मिळाला आतापर्यंत? हा, अरे सांगा तरी, आकडा लिमिट नाही म्हणतात. अगोदर आकडे आपण अगोदर फक्त स्वप्न पाहत होतो, परंतु त्या स्वप्नाची पूर्ती आपल्या महायुती सरकारने केली. कारण माझ्या खांद्याला खांदा लावून हे बोरणारे, रमेश बोरणारे पहिल्या फटक्यामध्ये आले आणि हे सर्व मंडळी जीवाला जीव देणारी आहे. अरे कोण आहे? कोण आहे? एकनाथ शिंदे, एक सर्वसामान्य कार्यकर्ता, एका शेतकऱ्याचा मुलगा, त्याच्यावर 50 आमदार विश्वास ठेवतात, 13 खासदार विश्वास ठेवतात. याचं कारण हा एकनाथ शिंदे एकदा शब्द दिला की त्या शब्दाला जागतो, शब्द पूर्ण करतो. बाळासाहेब म्हणायचे, शब्द देताना 100 वेळा विचार करा, पण शब्द दिल्यानंतर शब्द मागे नाही. हे बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन चाललोय. आणि आज काय चालू आहे? आज बाळासाहेबांच्या विचाराला मोठ माती देण्याचं काम चालू आहे. आज या देशामध्ये मी म्हटलं, आज काय चाललंय? आज कोणी काय म्हणतो, कोणी काय म्हणतो, कोणी काय म्हणतो. पाकिस्तानची बोली बोलू लागलेत लोक. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, मी मुख्यमंत्री झालो, एक शेतकऱ्याच्या कुटुंबातला शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झालेला, त्यांना अजून पचनी पडलेलं नाही, आणखी पचनी पडलं नाही. त्यांना माहीतच नाही सरकार बदललंय, त्यामुळे त्यांचा बॅलन्स गेलाय. ते काही स्टेटमेंट करू लागलेत, परंतु आम्ही त्याला कामाने उत्तर देतो. आज मला काही लोक सांगतात, पत्रकार विचारतात, विरोधक म्हणतात की आता एकनाथ शिंदे तिकडे कोल्हापूरमध्ये 3 दिवस बसले, एकनाथ शिंदे संभाजीनगर मध्ये 3-4 वेळा आले, एकनाथ शिंदे शिर्डीला 2 दिवस बसले. का काय बंदी आहे का मनाई आहे का घाबरताय? कारण त्यांना माहित आहे एकनाथ शिंदे जिथे बसतो तिथे करेक्ट कार्यक्रम करून जातो. आणि म्हणून आपण सर्व काम करणारे लोक आहोत, काम करणारे लोक आहोत, शब्दाला जागणारे लोक आहोत. आणि म्हणून या ठिकाणी जे काही अफवा पसरवत आहेत, आपण सावध राहा. नवीन एक आणलंय, संविधान बदलणार म्हणून, संविधान बदलणार म्हणून चर्चा सुरू आहे. मला सांगा, मी तुम्हाला विचारतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या घटनेमुळे, या पवित्र घटनेमुळे एक सर्वसामान्य कुटुंबातला नरेंद्र मोदीजींसारखा माणूस या देशाचा प्रधानमंत्री झाला. हे मोदीजींनी स्वतः सांगितलं.
राम मंदिर कोणी बांधलं? मोदीजींनी बांधलं. मगाशी मी म्हटलो 370 कोणी कलम हटवलं? मोदीजींनी हटवलं. कुणाचं स्वप्न होतं? आपल्या सगळ्यांचं, बाळासाहेबांचं स्वप्न होतं. मग संविधान बदलणार, संविधान बदलणार अशा प्रकारच्या अफवा सुरू आहेत. मला सांगा, बाबासाहेबांचा पराभव कुणी केला? बाबासाहेबांचा निवडणुकीमध्ये पराभव कुणी केला? तर काँग्रेसने केला. बाबासाहेबांचा अपमान अनेक वेळा काँग्रेसने केला. बाबासाहेबांचं संविधान दिवस 50-60 वर्ष काँग्रेसला आठवण झाली नाही. पण बाबासाहेबांचा संविधान दिन मोदीजींनी 2015 पासून सुरू केला. आज लंडन मधलं त्यांचं वास्तव्याचं ठिकाण स्मारक बनवलं. दिल्लीतलं वास्तव्य त्याचं स्मारक केलं. मुंबईमध्ये इंदू मिल मध्ये भव्य असं बाबासाहेबांचं स्मारक जगाला हेवा वाटावा असं आपण करतोय. आणि ह्या अफवा, म्हणून तुम्हाला मी सांगतो की या अफवांवर आपण त्याचं खंडन केलं पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे हे जे काही चर्चा चालू आहे याचं कारण आपल्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यांच्या. आणि मी आपल्याला सांगतो, बाबासाहेबांनी एवढं देशासाठी काम केलंय. या दलित, शोषित, पीडित माणसाला मुख्य प्रवाहात आणलं. आणि म्हणून जब तक सूरज चांद रहेगा बाबा साहेब का संविधान नहीं बदलेगा असं स्वतः मोदी साहेब म्हणाले. आणि म्हणून आपल्याला बघा, एक संदीपान भुमरे सर्वसामान्य कार्यकर्ता आज MREGच्या माध्यमातून त्यांनी आज भाषण भरपूर केलं तिकडे संभाजीनगरमध्ये. इथं थोडा वेळ कमी. संत एकनाथ सभागृहामध्ये भुमरे एवढं बोलतात ते पहिल्यांदा मला कळलं. चौकार षटकार ठोकले त्यांनी. बोले अगोदर मला त्यांना मंत्रीपद देताना त्या काळ तत्कालीन प्रमुखांनी फार विरोध केला. बोले काय मंत्रीपदाचा लायक माणूस आहे का? बोले काय त्याच्यामध्ये खोटी आहे का? 5 वेळा निवडून आलाय. ग्रामपंचायती, बाजार, काय काय मार्केट कमिटी सगळं त्यांचंच आहे. एक हाती त्यांची सत्ता आहे. तुम्ही 2-2, 3-3 वेळा निवडून आल्याला मंत्री बनवले. याला का नाही बनवत? याला का नाही बनवत? मंत्री बनवल्यानंतर आज MREGच्या माध्यमातून त्यांनी गावागावामध्ये विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला कार्यकर्ता तुमच्या समोर आम्ही दिला आहे. आणि म्हणून आज हा आपला हक्काचा खासदार आहे. हक्काचा आपला संदीपान भुमरे. तिकडे काय म्हणत होते? काय एकच मामा? काय तिकडे नाही का ते? एकच मामा. आता त्याला आपल्याला खासदार बनवायचं आहे. येत्या 13 तारखेला विरोधकांच्या येत्या 13 तारखेला विरोधकांचे 12 वाजवायचे आहेत ना. मग आपल्याला ज्याला कधी तुम्ही बोलवू शकता. त्यांनी मगाशी म्हटलं तिथे हात दाखव आणि गाडी थांबव असा माणूस कधी आता मंत्री असला तरी सगळ्यांना सोबत घेऊन जाणार आहे. काय स्वतःला मंत्री समजत नाही. जसा एकनाथ शिंदे आजही मुख्यमंत्री असला तरी सुद्धा कार्यकर्ता म्हणून काम करतोय. कालही करत होता, आजही आणि उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार. आणि असा कार्यकर्ता तुम्हाला आम्ही दिला. मला सांगा, कर्तृत्वाच्या जोरावर, कामाच्या जोरावर उद्या तुमच्यातला एखादा कार्यकर्ता एखादा नेता झाला आणि तो जर इथं येऊन उद्या
मुख्यमंत्री म्हणून भाषण करू लागला तर सगळ्यात जास्त आनंद या एकनाथ शिंदेला होईल. ही आमची भूमिका आहे, ही आमची भूमिका आहे. आणि बाळासाहेबांची तीच भूमिका होती. सर्वसामान्य माणसाला, सर्वसामान्य कार्यकर्त्याला मोठं करायचं. हे सर्व लोक, आम्ही लोक कोण? भुमरे कुठं होते, काय काम करत होते? कामाशी प्रामाणिक होते. परंतु कोणी काय काम करावं, कोणी टपरीवाला, कोणी रिक्षावाला, कोणी भाजीवाला, कोणी वॉचमॅन, असं हिणवणं हे बाळासाहेबांनी कधी केलं नाही. घरादारावर तुळशी पत्र ठेवून या ठिकाणी या सर्व व्यासपीठावरच्या लोकांनी शिवसेना मोठी केली. या शिवसेनेमध्ये कोणी मालक नाही, नोकर नाही. बाळासाहेब आपल्या सहकार्यांना सवंगडी समजायचे, पण हे आपल्या सहकार्यांना घरगडी समजतात, मालक आणि नोकर समजतात. एकच उदाहरण मी आपल्याला देतो. जेव्हा आपलं सरकार झालं आणि जेव्हा दिल्लीला बैठक होती, आपले 25 राज्यामध्ये शिवसेना आहे. 25 राज्यातल्या राज्य प्रमुखांनी आपल्या शिवसेनेला पाठिंबा दिला आणि त्यांची बैठक परिषद मी दिल्लीत घेतली. एका राज्य प्रमुखाला फोन आला. बोले कहा जा रहे? बोले दिल्ली जा रहे. बोले काय केली? बोले मुख्यमंत्री जी ने बैठक लगाई है. अच्छा. ते म्हणाले मालक के साथ जाओगे क्या नौकर के साथ जाओगे? बोले ऐसा क्यों बात कर रहे? बोले मालिक मातोश्री में बैठा है, ये तो नौकर है. म्हणजे मालक आणि नोकर कसा पक्ष मोठा होणार, कसा कार्यकर्ता मोठा होणार. आणि त्या माणसाने त्याच्या भाषणात दिल्लीत देखील हे उदाहरण सांगितलं. आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे की येत्या 13 तारखेला आपल्या हक्काचं मतदान आपण करा. सर्वसामान्य उमेदवार संदीपान भुमरे, कधी आपण त्याला बोलू शकता, कधी हक्काने बोलू शकता. तो पुढ्या देणारा नाही, काम करणारा आहे. पुढ्या सोडणारा नाही, काम करणारा आहे. बाकी मी काय बोलत नाही. आणि म्हणून आज मी आपल्याला एवढीच विनंती करायला आलोय. या वैजापूर मधून भुमरे नानांनी जो विश्वास दाखवलाय तो तुमच्या आमदार रमेश बोरनारे आणि तुमच्या जीवावर, तुमच्या विश्वासावर सगळ्यात जास्त लीड या वैजापूर मधून मिळाला पाहिजे. अशा प्रकारचं काम करा. आणि हा लीड मिळवायचा असेल तर मतांची टक्केवारी तुम्हाला वाढवायला लागेल. मतदान बल खाली आणायला लागेल. मतदारांना विनंती करायला लागेल. जे आजूबाजूला आहे त्यांना सांगायला लागेल. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की येत्या 13 तारखेला संदीपान भुमरे महायुतीचे उमेदवार, त्यांची निशाणी काय? धनुष्यबाण. आणि धनुष्यबाण भुमरेंनी मगाशी तिकडे सांगितलं, इकडे सांगितलं नाही, टाइम कमी होता. ते किती निवडणुका लढवल्या तुम्ही? 6 विधानसभा लढवल्या धनुष्यबाणावर. आणि कुठली निवडणूक लढवली? सगळ्या निवडणुका धनुष्यबाणावर त्यांनी लढवल्या. ही पण निवडणूक ते धनुष्यबाणावर लढवताय. त्यामुळे धनुष्यबाण 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 एवढंच आपण लक्षात ठेवा. 13 तारखेला धनुष्यबाणा समोरचं बटन दाबून सगळ्यात विक्रमी मतांनी संदीपान भुमरे यांना विजयी करा. एवढीच विनंती. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.